कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दुर्गा, मला तुझ्याकडनं अशाच वागण्याची अपेक्षा होती। पुढच्या वेळेला जरा वेगळं डोकं लढव। समजते काही स्वतःला। मला म्हणते डोकं लाव, उद्धट मुलगी। दुर्गा दुर्गा अगं अगं काय होतंय दुर्गा? इथे इकडे इकडे बस, इथे बस बस बस। काय होते दुर्गा? ऑल ओके ना? कळत नाहीये किशोर। मला माहितीये ना काय कारण आहे ते। दुर्गा, सध्या जे काही घरात चाललंय ना, या सगळ्याचा तू अति विचार करतेस। या सगळ्या गोष्टी तुझ्या डोक्यात घर करून राहिल्यात। दुर्गा, तुला या सगळ्याचा स्ट्रेस आलाय। बघ ना ग, स्वतःकडे लक्ष नाही, खात पित नाहीस, काय चाललंय? पण मला एक सांग, जीवाचा एवढा आटापिटा करून काय मिळतंय तुला? काय साध्य होतं यात ना? दुर्गा अगं, तुला काय वाटतंय, तुला काय बोलायचंय याचा साधा विचार सोड। कोणी तुझं ऐकूनही घेत नाही या घरात। एनवे, मला कळत नाही मी तुला हे सतत का सांगतोय। ठीक आहे, तू बस, मी जरा औषध घेऊन आलो। दुर्गा दुर्गा अगं, हॅलो। हॅलो, लीला जहागीरदार? हो, बोलतेय। मॅडम, आम्ही तुमची ऑडिशन बघितली। तुम्ही एका ऍड शूट साठी सिलेक्ट झाले। काय, कुठला रोल आहे? मॅडम, रोल तसा छोटाच आहे, म्हणजे ज्युनियर आर्टिस्टचा आहे, पण आम्हाला तुमचं प्रोफाईल आवडलंय म्हणून आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट केलंय। जूनियर? ठीक आहे, मी थोड्या वेळात कळवते तुम्हाला। काय झालं? मला एक रोल मिळालाय। रोल? कुठला? ज्युनियर आर्टिस्ट आहे, म्हणजे एखाद दुसरं वाक्य आणि बाकी पासिंग वगैरे। मग काय झालं? लीला, तू तुझ्या स्वप्नांच्या दिशेने तुझी पावलं टाकते पुढे। पण इथे ज्युनियरचा रोल आहे। हे बघ लीला, काम छोटं असो किंवा मोठं असो, काम काम असतं। अँड व्हॉट इज इम्पॉर्टंट इज तू तुझ्या मेहनतीने हे काम मिळवलंयस, राईट? लीला, कुकिंग करताना आपण मीठ चिमूटभर घालतो, पण त्या मिठाचा रोल महत्वाचा असतो। आता आपण मीठच घातलं नाही तर जेवण बेचव नाही का होणार? त्यामुळे कुठल्याही प्रकारचा रोल, कुठल्याही प्रकारचं काम, छोटं असेल किंवा मोठं असेल, त्या कलाकृतीसाठी ते महत्वाचं असतं। अभि, किती छान समजवलं तुम्ही। मी कळवते त्यांना की मी हा रोल करेन। आलेच। अरे वा,
खूप छान दिसते आज आमची लीला. झाली का तयारी सगळी? हो. आता निघणार? येस. छान छान छान. अरे पण मला तू सांगितलं नाहीस तुला कोणती भूमिका मिळाली आहे? आजी ऍक्च्युली मला ना एका जुनी काय जुनी काय? जुनी स्टोरी आहे हा. पण माझा रोल लीड रोल आहे. अरे वा छान. लीड रोल आहे आजी. त्यामुळे आता काय लीड रोल म्हटल्यावर फुल खातेदारी असणार माझी. माझी व्हॅनिटी असेल, मग माझा एक पर्सनल स्पॉट बॉय असेल. आजी खूप मजा येणार आहे. अरे वा मजा आहे बाबा एका मुलीची. छान छान छान. पण आपल्याला माहित आहे का की मी देखील तुमच्या बरोबर येणार आहे? आजी तुम्ही का? का म्हणजे तुझ्या नवऱ्याची ऑर्डर आहे तशी. अरे आई लीलाला सेटवर एकटं सोडायचं नाही. सो यू बेटर टेक केअर ऑफ हर. ओके. मला त्याची ऑर्डर पाळावी लागणार आहे आणि मलाही आवडणार आहे. माझ्या लीलाला तिच्या आवडीचं काम करताना बघायला खूप आवडेल मला. सो लीला मॅम आज मी तुमची सासू कम मैत्रीण कम पी असणार आहे. ओके. सो मॅम बोला मॅम काय सेवा करू तुमची? या प्लीज. बोला बोला. आजची प्लीज बोल. अगं हे काय मी तुम्हाला ऑर्डर करायला सांगितली मॅम. तू काय रडतेस का? डोळ्यात पाणी का तुझ्या? काय झालं सांगशील की नाही? आजी तुम्ही किती प्रेम करता माझ्यावर. काहीच. माझ्या प्रत्येक अशा छोट्या छोट्या गोष्टींचं पण किती कौतुक असतं तुम्हाला. आणि मी मात्र खोटं बोलले तुमच्याशी. खोटं? बर काय खोटं बोललीस? त्याचं काय झालं ना, मगाशी तुम्ही मला विचारलं ना तुझी भूमिका काय, तेव्हा ना मी बघितलं तिथे लक्ष्मी आणि सरस्वती होत्या आणि आपलं बोलणं सगळं ऐकूच होत्या. हो म्हणून आपलं मी मोठ्या तोऱ्यात म्हणाले की लीड रोल आहे. पण आजी काही लीड रोल वगैरे नाही आहे. अगदी असा साधा छोटासा ज्युनियरचा रोल आहे. खरंच सॉरी, खूप खूप सॉरी. वेडाबाई. अगं असं खोटं बोलण्याने जर का एखाद्याचं नुकसान होत नसेल तर बिंदास खोटं बोलावं, काही हरकत नाही. आणि बाळा तू इतकी प्रामाणिक आहेस की तुझ्याकडनं छोटं खोटं देखील फार वेळ तुला लपवून ठेवता येत नाही. हे बघ आता पटकन बोललीस की नाही? आजी मी ठरवलं तरी कधी तुमच्याशी खोटं बोलू शकणार नाही. आणि एक लक्षात ठेवलीला, काम लहान असू दे मोठं असू दे, तुला काम मिळालंय आणि त्यात तुला आनंद आहे ना, हेच माझ्यासाठी महत्वाचं आहे बाळा. अशीच खुश राहा, सुखी राहा आणि खूप यश मिळू दे तुला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.